नागपुरातील आज हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व आमदारांचं फोटो सेशन झालं मुख्यमंत्र्यांसोबत। पण या फोटो सेशन दरम्यान मुख्यमंत्र्यांची बऱ्याच जणांनी भेटीगाठी सुद्धा घेतलेल्या आहेत। आपल्यासोबत कैलास गोरंट्याल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। फोटो सेशन तर झालं, पण नेमकं कोण कुणासोबत आहे, कोण कुणाला डोळा मारत होतं, कोण कुणाच्या गळ्यात हात टाकत होतं तेच कळत नाही। हात पण मिळवलं जात होतं, आतमधून काय सुरू आहे ते देखील कळत नव्हतं। इनकमिंग आउटगोइंग जोरात सुरू आहे निवडणुकीच्या आधी, अशी चर्चा सुरू झाली नागपुरात। हे बघा, आज तर आमदाराचा फोटो सेशन होत आहे, पण आता आपल्याकडे दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री आहे। आता असा कॉम्पिटिशन चालू की कोण उद्याचा मुख्यमंत्री होणार, कारण तुम्हाला माहित आहे की सध्या यांची हिअरिंग चालू आहे आणि काही लोक डिस्क्वालिफिकेशन होणारच आहे। त्यामुळे आता मी होणार का तू होणार, मग ते त्यांचं लॉबिंग चालू होती ते की मी होणार असं ते चालू आहे। ते आम्ही पण बघितले, ते तुम्ही जे बघितले ना, हे याला डोळा मारतो ते त्याला हात धरतो, म्हणजे त्यांचा फक्त लॉबिंग करायचं की येणाऱ्या अधिवेशन नंतर आणि 31 डिसेंबर पर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, 1 तारीख किंवा 2 तारखेला त्यांना जजमेंट द्यावं लागेल, मग कोण मुख्यमंत्री म्हणून ते लॉबिंग होतं त्याबद्दल। निर्णय होईल असं वाटतं तुम्हाला? आता निर्णयाबद्दल तर एवढं सांगतो मी, फैसला जो भी हो वो मंजूर होना चाहिए, फैसला जो भी हो वो मंजूर होना चाहिए। इश्क हो या जंग भरपूर होना चाहिए, इश्क हो या जंग भरपूर होना चाहिए। कट गई जिनकी जिंदगी मट्टी से पुतले बनाने में, कट गई जिनकी जिंदगी मट्टी से पुतले बनाने में, अब उस पुतले को मट्टी में मिलाना चाहिए। वाह वाह, क्या बात आहे। तुम्ही नेहमीच शेरोशायरी करत असतात आणि आज अगदी वेगळ्या अंदाजामध्ये तुम्ही शेरोशायरी केली आहे, पण या शेरोशायरीचा गाभा नेमका काय आहे? कारण गाभा नेमका असा आहे की ज्या ठाकरे परिवाराने आयुष्य गेला त्यांचा, त्या पान टपरीवाल्याला, त्या रिक्षावाल्याला, त्या किराणा दुकानवाल्याला, त्या चॉकलेट विकणाऱ्या यांना आमदार केलं, मंत्री केलं, त्यांना कोट्यवधी अरबोधीश झाले ते, पण त्याचे राहिले नाही। मग जनता काय म्हणते की खट गई जिनकी जिंदगी मिट्टी से पुतले बनाने में, आज वो पुतले को मिट्टी में मिलाना चाहिए। म्हणजे येणारी निवडणूक त्यांना घरी बसायचं, याचा अर्थ असा आहे। म्हणजे मट्टी पलीत केल्याशिवाय जनता थांबणार नाही आणि यांना घरी बसवेल। यस, पक्का तेच आहे आमचा, म्हणून हे शेर तयार केलं मी। बरं, आज आपण पाहतोय की बऱ्याच घडामोडी विधान भवन परिसरामध्ये घडतात, नागपूर अधिवेशनात घडतात। एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते सध्या राजेश टोपेंची, जे एनसीपीचे नेते, आणि बबनराव लोणीकर। तुम्ही जवळून ओळखता यांना? अपने ही दात अपने ही ओठ आहे, म्हणजे आज बोलणार नाही त्यात। नक्कीच आपण पाहताय की या ठिकाणी कैलास गोरंट्याल यांनी कुठली प्रतिक्रिया आता दिली नाहीये, पण त्यांनी जी शेरोशायरी केली आहे ती अत्यंत महत्वाची आहे। 2024 मध्ये ज्या निवडणुका होतील त्यामध्ये जनता उत्तर देईल आणि ज्यांनी गद्दारी केली त्यांना घरी बसवेल असं म्हणतात। नेमकं काय घडेल पाहणं महत्वाचं असेल। कॅमेरा पर्सन रोहनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।